सुदर्शन क्रिया अनुभव केल्यानंतर तो पाठीचा तर आजार पूर्णतः बरा झाला, पण त्याच सुदर्शन क्रियेद्वारे अनेक तणाव मुक्त झाले। आणि गुरुदेवांना भेटायला ज्या वेळेला नाशिकला गेले होते त्यावेळेला गुरुदेव म्हटले की आप कथा में भी प्राणायाम ध्यान लेते जाओ, ये जरूरी है। आणि त्या दिवसापासून कथित प्राणायाम ध्यान घ्यायला सुरुवात केली तर जो प्रभाव शब्दांनी होत नव्हता तो प्रभाव, तो परिणाम ध्यान आणि प्राणायामाद्वारे व्हायला लागला, असा आम्ही देखील अनुभव केला आहे। जणू गुरुदेवांचे वचनच ते शब्द रूपाने प्रस्तुत झाले। आणि आज गुरुदेवांच्या कृपेने सूरत, यूपी, कासगंज अशा अनेको ठिकाणी सेवा करण्याचा अवसर मिळाला। एका वर्षामध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी गुरुदेव देतात आणि कितीतरी आपला अनुभव सांगतात की आम्ही या दुःखातून बाहेर आलो, या संकटातून, या तणावातून बाहेर आलो। आणि सुदर्शन क्रियेचा अनुभव केल्यानंतर तर आमचं जीवनाची एक अद्भुत यात्रा सुरू झाली, एक सुंदर यात्रा सुरू झाली। आम्ही यात्री झालो खरोखर, असा अनेको लोकांचा अनुभव त्यांनी सांगितलाय। आणि बाकी जे काही असेल ते वैभवीश्रीजी.com या वेबसाईटवरती मी माझा अनुभव स्पष्टपणे दिलेला आहे। यूट्यूबवरती काही व्हिडिओ देखील आहे या प्रवासाचे, सुंदर सुंदर ज्या ज्या ठिकाणी सेवा या सगळ्या कार्यकर्ते मंडळींनी दिली त्याचं देखील त्या ठिकाणी आपण नक्की भेट द्या। फेसबुकवर, ट्विटरवर देखील आहे, आपण त्याद्वारे माध्यमातून जुळू शकता। आणि गुरुदेव आजच्याच दिवशी किती लोक फेसबुक वापरतात, हात वर करा। फेसबुक हा, किती वेळ लागेल असं? आणि किती लोक ट्विटरवर आहे? गुरुदेव देखील ट्विटरवर आहे, हे आपलं परम सौभाग्य। गुरुदेव काही ना काही खूप सुंदर असे दैनंदिन सूत्र गुरुदेवांचे त्या माध्यमातून आपल्याला भेटत राहतील। जुळून राहा, येन प्रकारे जुळून राहा, बस, बाकी काही नाही। कारण केस हा जर का डोक्याला असेल, जुळलेला असेल, तर तो ओढल्या गेल्यानंतर दुखतो, कुठे दुखतं हे लगेच लक्षात येतं। आणि तो मात्र निघून गेला तर त्याचं दुखणं असो अथवा त्याच्या संवेदना असो पोहोचत नाही। कधी कधी विचारतातही लोक गुरुदेवांना की गुरुदेव, कोणी एखादा अनुयायी, एखादा स्वयंसेवक दुखी आहे हे तुम्हाला कसं काय कळतं? गुरुदेव सांगतात की डोक्यावरती केस किती आहे हे कोणी आजपर्यंत मोजू शकलं नाही, पण एक जरी ओढला तरी कुठे दुखतं हे लक्षात येतं ना, ते सगळे माझ्याबरोबर जुळलेले आहेत। आणि म्हणून त्यांच्या भावना, त्यांच्या संवेदना माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात। याचसाठी मी आपल्याला सांगू इच्छिते, सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून जुळा। सुदर्शन क्रिया, इथे किती जणांनी सुदर्शन क्रिया अजून केली नाही? म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम अजून केलेला नाहीये, सुदर्शन क्रिया अजून अनुभव केलेला नाहीये, हात वर करा, व्यवस्थित हात वर करा। ठीक आहे, नाही तर नाही, त्याला काय होतंय? नाही, अच्छा। मग आपल्याला सुवर्ण संधी आहे येत्या 22 तारखेला तणाव मुक्त होण्यासाठी, चिंता मुक्त होण्यासाठी आणि एका सुंदर या पथावर यात्री बनण्यासाठी, ज्यांच्या सानिध्यात आपण गेले 5-7 दिवस योग प्राणायाम ध्यान शिबिर केलं, त्यांच्या समवेत आणि अशा अनेक स्वयंसेवकांच्या सोबत या ठिकाणी सुदर्शन क्रिया म्हणजेच हॅपीनेस प्रोग्राम होतोय, तर तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा, निश्चित सहभागी व्हा। त्याचबरोबर तुम्हाला असं वाटत असेल की हे सुंदर सुंदर ध्यान, हे ध्यान आपल्याला कसे करायला भेटणार? तर गुरुजींच्या आवाजामधल्या ध्यानाच्या सीडी या ठिकाणी उपलब्ध आहे, तुम्ही एकदा त्या डिवाइन शॉपला भेट द्या, निश्चित भेट द्या। अच्छा, ज्यांनी ज्यांनी नाडी परीक्षा किती लोकांनी केली? हां, त्यांनी आपला अनुभव नक्की सांगा, काय आपल्याला वाटलं आणि काय अनुभव होता तो ज्यावेळेला आपण त्या औषधी घेतल्या, त्या औषधी घेतल्यानंतर आपला परिणाम, आपला प्रभाव काय होता? एरवी डॉक्टरांना आपल्याला सांगावं लागतं की आपल्याला काय त्रास आहे, पण इथे मात्र डॉक्टर सांगतात तुम्हाला हा त्रास आहे, हा त्रास पुढे उद्भवू शकतो, हे घ्या। आणि शक्ती ड्रॉप हा तर
निश्चित सगळ्यांनी सांभाळायला पाहिजे, कारण शक्ती सांभाळली तर सगळ्या प्रकारच्या भक्ती युक्ती या सगळ्या प्रकारच्या कलांनी आपण परिपूर्ण होऊ. म्हणून भेट द्या, निश्चित भेट द्या त्या ठिकाणी. गुरुजींचे सगळ्यात सुंदर मला आवडलेलं या जगातलं सगळ्यात सुंदर पुस्तक ते म्हणजे मौन की गूंज. मौन एक उत्सव, सेलिब्रेटिंग सायलेन्स. तुम्ही ते पुस्तक वाचण्याची एक कला आहे. ते म्हणजे असं, मनामध्ये जर का एखादा प्रश्न असेल तर तो प्रश्न मनामध्ये ठेवून ते पुस्तकाचं पान उघडा. ज्या पानावला तुम्ही उघडाल त्यावरती श्रद्धेने उघडल्यानंतर, पूर्ण श्रद्धा व समर्पण भावाने उघडल्यानंतर त्या पानावरती तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे. आणि म्हणून या तर मग आता वेळ आली आहे त्या अद्भुत कथा प्रसंगाची गोस्वामीजी महाराजांनी पूर्णता देत आहे. हा राम राज्याभिषेकाचा समय आहे. तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये श्री रामाचा अभिषेक करून घेण्याचा समय. अभिषेक म्हणजे काय? ज्या वेळेला पाऊस येणार असतो त्यावेळेला मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करतो. हेच तर आहे ना पाऊस येण्याच्या समयाला, म्हणजे या सृष्टीचा समष्टीचा अभिषेक होण्या अगोदर मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करतो. अभिषेक होण्या अगोदर गंमत हेच आहे, आपला संसार आपल्याला पिसारा वाटत नाही, पसारा वाटतो. आपला संसार आपल्याला पिसारा वाटत नाही, पसारा वाटतो. पण मात्र ज्या वेळेला मोर आपल्या अद्भुत दृष्टीने या पसाऱ्याला देखील एका समूहामध्ये पिसाऱ्याचं सुंदर मनमोहक रूप देतो, त्यावेळेला ही समष्टी निश्चित होऊन चला की त्यावेळेला ही समष्टी या धर्तीवर या सृष्टीचा अभिषेक करणार आहे. आणि अभिषेक म्हणजे अभिषेक मध्ये जल पडत राहणं गरजेचं आहे का, हा प्रश्न केलाय. ज्या वेळेला भगवान कृष्ण स्वतः गोवर्धनाचा अभिषेक करतात त्यावेळेला ग्वालबाल प्रश्न करतात, कान्हा हा अभिषेक तर सुरू आहे पण अभिषेकामध्ये पाण्याची धार थांबली तर पाप होतं का? भगवान उत्तर देतात भागवताद्वारे, श्रीमद भागवताद्वारे, की पाण्याची धार अभिषेक होताना थांबली तर पाप होतं की नाही मला माहिती नाही, पण मनोमय धारा ही सद्वृत्ती आणि प्रसन्नतेकडे म्हणजे भगवत प्राप्तीकडे जाण्यापासून थांबली तर मनामध्ये पाप निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अभिषेक झाला पाहिजे. अभिषेक कोणता आहे? अभिषेक पात्र व्हा. अभिषेक पात्र करण्यासाठी त्या अभिषेक पात्राला एक छिद्र असतं, त्या अभिषेकातून ते पाणी पडत असतं. अभिषेक पात्र अभिषेकाला लागतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या परमात्म्याचा कृपेचा वर्षाव व्हावा असं वाटत असेल, कृपेचा अभिषेक व्हावा असं वाटत असेल तर या पात्राला पहिले अभिषेक पात्र बनवावं लागेल. हे पात्र आहे ना, हे पात्रच तर या पात्राला पहिले अभिषेक पात्र बनवावं लागेल. त्यावेळेला सुरुवात होईल अभिषेक. अभिषेक द्वारे आपल्या हृदयामध्ये आपल्याला श्रीरामांना प्रविष्ट करून घ्यायचंय. कारण इथे कथा संपली नाही, इथून कथा सुरू झाली आहे. आपण भाग्यवान आहोत, गोविंद महाराजांच्या सन्निधीमध्ये बसून आपण कथा ऐकली. आपण भाग्यवान आहोत, गुरुदेवांनी दिलेल्या दृष्टीने आपण या कथेला बघितलं. आणि म्हणून आपण खरोखर भाग्यवान स्वतःला समजून निश्चितच आज या ठिकाणी कथा संपत नाही तर कथा सुरू होते, कथा प्रारंभ होते. खरी परीक्षा तर इथून बाहेर पडल्यानंतर आपण रामकथा ऐकल्यानंतर जी रामदृष्टी ठेवली त्या रामदृष्टीने हे जगत पाहण्याचा अवसर आता आपल्याला आलेला आहे. वर्षभर प्रतिज्ञा करून चला की पुढच्या 13 मे पर्यंत माझ्या जीवनातल्या येणाऱ्या प्रत्येक घटनेला, प्रत्येक परिस्थितीला मी रामदृष्टीने बघेल आणि रामकथा ऐकल्यानंतर ज्या रामकथेने मला सुंदर दृष्टी दिली त्या दृष्टीने बघेल. एका मातेने मला आज अभिप्राय सांगितला की ताई, माझा अनुभव सांगू तर माझे पती मला कुठे जायला सहजासहजी स्वीकृती देत नाही, पण त्यांनी मला थांबवलं नाही रामकथा ऐकायला. किती उशीर व्हायचा, 11:30-12 वाजायचे. बऱ्याच महिला तर पायी यायच्या कितीतरी दुरून आणि पायी जायच्या. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि तरी हे सगळं करून सकाळी 4-5 वाजता योग प्राणायाम ध्यान शिबिराला तयार. तर त्यांनी सांगितलं की तसं पाहिलं तर मी जैन आहे, पण रामकथा ऐकत असताना मला कुठेच असं वाटलं नाही की कुणा एका धर्माची, कुणा एका रामाची ही कथा आहे. मला तर असं वाटलं ही आम्हा जनमनाची कथा आहे आणि या कथेद्वारे आम्हाला खूप काही प्राप्त झालं. मी तर म्हणेन आपण निश्चितच आपल्या जीवनाला रामकथेच्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली तर खूप आनंद.
किती लोक जेवून गेले हे कसं ओळखायचं, जितक्या पत्रावळ्या लागल्या, आणि किती लोक रामकथा आपल्या जीवनात घेऊन गेले हे कसं ओळखायचं. परिस्थिती तर तीच आहे, पण मात्र परिस्थितीला बघण्याची मनस्थिती परिवर्तित झाली आहे. आता आपली परिस्थिती किंवा कुठली व्यक्ती आपल्या मनाची प्रसन्नता हिरावून घेऊ शकत नसेल तर असं समजा रामकथा आपण धारण केली, रामकथा आपण हा यज्ञ पूर्ण झाला. आणि म्हणून आजच्या दिवशी प्रभू श्रीरामांना आपल्या हृदयामध्ये धारण करूया. चला तर मग श्रीराम राज्याभिषेकाचं दर्शन करूया. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर यानंतर दुग्ध शर्करा योग आहे. यानंतर लगेच सत्संगाला सुरुवात होणार आहे. एक विशेष सत्संग, जो सत्संग आपण कोणीही गमवू नये. सगळ्यांनी या सत्संगाचा आनंद घ्यावा. गुरुजींचा जन्म महोत्सव या ठिकाणी संपन्न करणार आहोत. याद्वारे तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाविषयी मी खूप कृतज्ञ आहे. मी सांगितलं तुम्ही वह्या घेऊन या आणि तुम्ही घेऊन आलात. या लेकराचे बोल तुम्ही मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयात धारण केले, या प्रति मी कृतज्ञ आहे. आणि म्हणून आता या हृदयामध्ये ते बोल असेच स्थापन करू, रामराज्याभिषेक पूर्ण करत. ऐसे नहीं होगा, दोनों हाथ उठा के ताली बजाना पड़ेगा. उजवा हात वरती करा, डावा हात. राम और मैं हे शीर्षक हिंदी होतं, पण मात्र हिंदी आणि मराठी याद्वारे आपण राम और मैं याचं जीवन सिद्धांत पूर्ण केला. दोन्ही हात वरती करा, टाळी वाजवा. मोठ्या प्रेमपूर्ण हृदय भावाने टाळी वाजवत भजन करूया. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राजा राम राम राम. सीताराम राम राजा राम राम राम. सीताराम राम राजा राम राम राम. ज्यावेळेला पुष्पक यान आमंत्रित करून प्रभू राम सर्वांची माता जानकी लक्ष्मण राहून समवेत भेट घेत परत अयोध्या नगरीमध्ये येऊन पोहोचले. ज्या ठिकाणी विमान उतरणार त्या ठिकाणी संपूर्ण अयोध्या नगरी प्रभू श्री राम जानकींचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहे. सनया चौघड्यांचा निनाद होत आहे, गगनातून पुष्पवृष्टी होते, मंगल वाद्य वाजवल्या जाते, सनईत तुतार्यांचा निनाद होत आहे. प्रभू श्रीराम माता जानकी समवेत या ठिकाणी प्रस्थान करतात. गुरु वशिष्ठ विश्वामित्र आणि अनेक संत आज आनंदित आहे. धर्माची खरी स्थापना आज परिपूर्ण स्वरूपाने होणार आहे. आणि याच सोबत गोमातांच्या वक्षस्थळातून दुधाच्या धारा आपोआप व्हायला लागल्या. ऋषी मुनियांची यज्ञ आपोआप प्रज्वलित झाले. हरिः ओम गणानान्वा गणपती वंगवामहि, प्रियानान्वा प्रियपती वंगवामहि, निधीनान्वा निधिपती वंगवामहि. वसो मम आहमजानि गर्भदमात्वमजासि गर्भदम. गायत्री त्रिष्टुप जगत् त्रिष्टुप पंक्त्या सह बृहत् कृष्णीराग पुरुषूचिर्भिः शम्यन्तु त्वा सस्तोमाः सह छन्दसावृत सह प्रमारिखय सप्तदेवाः पूर्वे कामन्ता मनुष्यते. अन्वाले बृहत्यो नश. ओम जज्जागृतो दूरमुदयति दैवन्तु सुप्तस्य तथैवैति. दूरंगमय ज्योतिखय ज्योतिरेकन तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. तन्मे मनः शुभ संकल्पमस्तु. दोनही हात वरती करत टाळी वाजवत माता सीता, प्रभू श्री राम व समस्त महात्मा गणांचं या ठिकाणी स्वागत करूया. राजा राम राजा राम राजा राम राजा राम राजा राम राजा राम. जय 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 सीताराम, 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 जय 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 सीताराम. दोन्ही हात वरती करत टाळी वाजवत
प्रभू श्री रामचंद्र माता जानकी सममेत या ठिकाणी हनुमानजी महाराजांबरोबर गुरु विश्वामित्र वशिष्ठां सममेत आमंत्रित समस्त साधू महात्मागणांचं स्वागत करूया आणि जोरदार टाळी वाजवत प्रभू श्रीराम अयोध्या नगरीमध्ये या ठिकाणी प्रस्थान करताय। अयोध्या नगरीमध्ये स्वागत समारंभ प्रारंभ झाला। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सारिक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। आपल्या हृदय मंदिरामध्ये या अद्भुत झाकीला धारण करून घ्या, ज्या ठिकाणी आपला संपूर्ण वनवास पूर्ण करून प्रभू श्रीराम माता जानकी समवेत समस्त अयोध्या निवासी अत्यंत प्रसन्न चित्त दत्त चित्त होऊन प्रभू श्रीरामांच्या स्वागतार्थ त्या ठिकाणी उपस्थित। गुरु विश्वामित्र गुरु वशिष्ठ हरये नमः हरये नमः हरये नमः। या राज्य अभिषेक सोहळ्यामध्ये उपस्थित समस्त अयोध्या निवासियांचं स्वागत आहे। कारण ज्या वेळेला रामकथा आपण ऐकतो त्यावेळेला मन अवध होऊन जातं आणि या ठिकाणी श्रीराम दर्शन करत असताना आपण कोणीही कलियुगात नाही, सतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये आपण कोणीही या भूमीमध्ये विराजमान नाही, अयोध्या भूमीमध्ये विराजमान आहे। तर अयोध्या भूमीचा आनंद या हृदयात जनमनात प्रगट झालाय आणि राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी झाली आहे। एक छत्र भगवान श्री प्रभू सीताराम चरणारविंद प्रभू श्री राम व माता जानकी सिंहासनावरती आरूढ झाले आहेत। माता जानकी समवेत प्रभू श्रीराम सिंहासनावरती आरूढ झाले आणि राज्य अभिषेक सोहळ्याला प्रारंभ झालाय। अद्भुत असा प्रभू श्रीरामांचा राजमुकुट राज तिलक गुरुदेवांद्वारे या ठिकाणी संपन्न होत आहे। गुरु वशिष्ठांद्वारे प्रभू श्रीरामांचा राज तिलक या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रभू श्रीरामांचा राज तिलक या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रथम तिलक वशिष्ठ मुनि कीन्हा मुनि सब विप्र आशीष दीन्हा। प्रथम तिलक वशिष्ठ मुनि कीन्हा मुनि सब विप्र आशीष दीन्हा। भूमि मंगलम जगत मंगलम अग्नि मंगलम वायु मंगलम गगन मंगलम सूर्य मंगलम चंद्र मंगलम जगत मंगलम जीव मंगलम देह मंगलम मनो मंगलम। प्रभू श्रीरामांचा राज तिलक पूर्ण झालाय आणि आता राजमुकुट भगवंतांना या ठिकाणी धारण करून देतात। राजमुकुट सूर्य रघुकुल तिलक सूर्य वंश भूषण वो ब्राह्मण प्रतिपालक एक छत्र भगवान प्रभू श्रीरामांच्या राज तिलक पश्चात प्रभू श्रीरामांना
अद्भुत अशा प्रकारचा राज मुकुट परिधान करण्यात येतो. सियावर प्रभु रामचंद्र भगवान की जय हो। सीता प्रभु रामचंद्र भगवान की अग्निमंगलम अग्निमंगलम वायुमंगलम वायुमंगलम गगनमंगलम गगनमंगलम सूर्यमंगलम. भद्रं कर्णेषु भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. स्थिरे रङ्गे सुश्रुतां श्रीमदेवहितं यदायुः. दोनही हात जोडूया. जय जय दोन्ही हात या ठिकाणी जोडू. जाकी कृपा लवलेश मतीर मन तुलसीऊ पाओ परम विश्राम राम समान प्रभु नाही कहनु मो समदीन दीन सुत गान. दोनही हात जोडू आणि श्री रामचरित मानसाद्वारे गायला गेलेल्या सगळ्यात शेवटच्या श्लोकाचा उच्चार आपण सर्वांनी मिळून करूया. तो अद्भुत श्लोक जो तुम्हा आम्हाला या 7 दिवस 8 दिवस रामकथा श्रवणाचं पुण्य प्रदान करणार आहे. आजच्या दिवशी जे कथा ऐकेल त्यांना 7 दिवस कथा श्रवणाच्या पुण्याचा अधिकारी प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. दोन्ही हात जोडू, डोळे बंद करू आणि या मूर्तीला, या अद्भुत स्वरूपाला, या मूर्तीला आपल्या हृदयामध्ये धारण करू. हात जोडूया आणि या श्लोकाचं आपण सर्वांनी मिळून गान करूया. डोळे बंद करूया. रामकथा श्रवण हे 7 दिवसाचं एक व्रत आपण पूर्ण केलंय आणि या व्रताला धारण केलेले आपण सर्वजण दोन्ही हात जोडून या श्लोकाचा उच्चार करा. पुण्य पापहरं सदा शिवकरं विज्ञान भक्तिप्रदं माया मोहमलापहं सुविमलं प्रेमाम्बुरापुरं प्रेमाम्बुरापुरं शुभं श्रीमद्रामचन्द्र मानसदीप श्रीमद्रामचन्द्र चरित्रमानसमिदं भक्त्या वहागान्ति ते संसार पतंग घोर किरणे दयन्ति नु मानवा दयन्ति नु मानवा. सर्वांनी हात जोडू आणि या रामकथा श्रवणाचं फळ सगळ्यांना वाटून देऊया. आप्त असो, स्वजन असो, दुर्जन असो, मित्र असो, आपले असो, परके असो, सर्वांना या रामकथा श्रवणाचं फळ प्रदान करा आणि डोळे उघडून या सुंदर झाकीचं एकदा परत दर्शन करा. सियावर प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान जी महाराज की जय. सब साधु संतन की जय.
हरई नमः हरई नमः हरई नमः ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सत्संगाची पुढची तयारी होईपर्यंत भजमन रामचरण सुखदाई, भजमन रामचरण सुखदाई. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सुंदर साक्षात किती जणांनी अनुभव केला जणू अयोध्येमध्ये आहे आणि राम राज्याभिषेक संपन्न होतोय. किती जणांनी अनुभव केला हात वर करा. आपल्या हृदयामध्ये ही सुंदर मूर्ती धारण करा.